जिल्हा पोलीस दल आणि एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीनं युवकांना लावणार रोजगार। जिल्हा पोलीस दल प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या वतीनं जालना जिल्ह्यात शहरासह ग्रामीण भागातून 10वी पास मुला व मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 2 महिन्यांचं प्रशिक्षण देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। हे प्रशिक्षण शिबिर निःशुल्कपणे राहणार आहे। छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबाद इथं आज त्यांची राहण्याची व संपूर्ण प्रशिक्षणाची व्यवस्था कपड्यासहित पोलीस प्रशासन व प्रथमेश फाउंडेशन करणार आहे। आज दिनांक 21 जानेवारी रोजी दुपारी 5 वाजता शोभा प्रकाश मंगल कार्यालय इथं शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती, बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुदाम भागवत, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख, मराठा महासंघाचे कोषाध्यक्ष अशोक पडोळ, सामाजिक कार्यकर्ते संजय देठे, कदीम जालना पोलीस ठाण्याचे विशेष शाखेचे कैलास जावळे आदींची उपस्थिती होती। ग्रामीण भागातल्या आणि शहरामधले जे युथ आहेत, जी कामाच्या शोधामध्ये आहेत, अशा लोकांना कमीत कमी कालामध्ये चांगलं तांत्रिक प्रशिक्षण द्यायचं आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायचे या दृष्टीने प्रथम फाउंडेशन आणि आमचे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या कल्पनेतून हा उपक्रम आपण राबवलेला आहे। 10वी पास विद्यार्थ्यांना, युवकांना आपण 2 महिन्याचं प्रशिक्षण देणार आहोत। वेगवेगळे तांत्रिक कोर्सेस आहेत, त्यामध्ये प्लंबिंग आहे, सोलार आहे, मोटर मेकॅनिक आहे, हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट आहे, नर्सिंग आहे, असे विविध कोर्सेसला त्यांना ऍडमिशन देणार आहोत। 2 महिन्याचं प्रशिक्षण प्रथम फाउंडेशन तर्फे त्यांना देण्यात येणार आहे। निवासी प्रशिक्षण असणार आहे ते, आणि त्यानंतर त्यांना प्लेसमेंट पण वेगवेगळ्या ठिकाणी देणार आहेत, किंवा त्यांना जर स्वयंरोजगार करायचा असेल तर तशी सुद्धा संधी उपलब्ध करून देणार आहेत। आणि त्या दृष्टीनं प्रत्येक अशा गरजू युवकांपर्यंत पोहोचण्याकरताच हे आजचं प्रशिक्षण सत्र होतं। आणि तसा एक मेळावा आयोजित केलेला होता। बदनापूर, चंदनजिरा, तालुका जालना, सदर बाजार, कदीम जालना अशा आमच्या उपविभागातल्या 5ही पोलीस स्टेशन मधले जे सामाजिक क्षेत्रात काम करणारे अग्रणी आहेत, लोक आहेत, ते प्लस त्याचबरोबर पोलीस पाटील यांना आपण बोलवलेलं होतं। आता त्यांच्या गावातून अशी युवक शोधून त्यांना या प्रशिक्षणाकरता आणण्याची त्यांची जबाबदारी आहे। तर ही अशी आपण साधारणपणे 250 युवकांना प्रशिक्षण देण्याचा आपलं पहिल्या टप्प्यामध्ये मानस आहे। आणि 1 तारखेच्या दरम्यान आपण यांना प्रशिक्षणासाठी रवाना करणार आहोत 1 तारखेलाच। तर तोपर्यंत या युथची नोंदणी करण्याचं आपण काम हाती घेतलेलं आहे, आणि मॅक्झिमम संख्येने याला युवकांनी प्रतिसाद द्यावा असं मी पोलीस दलाच्या वतीनं आवाहन करतो। धन्यवाद।